महत्त्वाची बातमी आहे। नेते लक्ष्मण हाके हे गिरगाव चौपाटीवर मुंबईत आंदोलनाला बसलेले आहेत। ओबीसींच्या मागण्यांकरता ते आंदोलन करतायत। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। बघा, ओबीसींच्या मागण्यांकरता लक्ष्मण हाके आंदोलनाला बसलेले आहेत। समुद्रामध्ये हे आंदोलन ते करतायत। गिरगाव चौपाटीवर आहेत ते आणि गिरगाव चौपाटीवर त्यांचं हे जल आंदोलन सुरू आहे। बॅनर सुद्धा त्यांच्या हातात दिसतात। त्यांचे सगळे कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर समुद्रात म्हणजे पाण्यात उतरलेले आहेत आणि पाण्यात बॅनर घेऊन ते घोषणाबाजी करतायत, आंदोलन करतायत। ओबीसींच्या मागण्यांकरता लक्ष्मण हाके आंदोलनाला बसलेले आहेत, म्हणजे समुद्रात उभे आहेत। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य, मुंबईतल्या गिरगाव चौपाटीत ओबीसींच्या मागण्यांकरता आंदोलन करतायत लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते। या सगळ्या संदर्भातली अपडेट आपण घेऊया। पण ओबीसींचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, ज्यांच्यासाठी फक्त आश्वासनं दिली गेली आणि त्याची पूर्तता झालेली नाही, अशा सगळ्या प्रश्नांसाठी बॅनर घेऊन ते गिरगाव चौपाटीच्या पाण्यात उभे आहेत, समुद्रात उभे आहेत आणि जोरदार घोषणाबाजी त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः देखील करत आहेत। हे आपल्याला लक्ष्मण हाके मागे दिसत आहेत। मागच्या दृश्यांमध्ये त्यांच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि तिथे उभं राहून पाण्यात घोषणाबाजी सुरू आहे। मागचा बॅनर हातात, ओबीसींच्या मागण्यांसंदर्भातलाच हा बॅनर त्यांनी हातात घेतलाय आणि अक्षरशः छातीपर्यंतच्या पाण्यात हे 5-6 कार्यकर्ते आणि मध्ये बरोबर लक्ष्मण हाके दिसत आहेत आणि घोषणाबाजी करतायत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी बोलूया। प्रशांत, चांगल्या छातीभर पाण्यात लक्ष्मण हाके गेलेले आहेत, ओबीसींच्या वेगवेगळ्या मागण्यांकरता आंदोलन करतात गिरगाव चौपाटीवर, आपण काय सांगाल? तुम्हाला आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून म्हणजे की खरं तर हा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हा विषय सगळ्यात मोठा चर्चेत आलेला आहे आणि याचमुळे आपल्या मागण्यांसाठी अत्यंत आग्रही असलेली भूमिका ही लक्ष्मण हाके यांच्या अनेक आंदोलनात पुढे आली। पण आता पावसाळी अधिवेशन सुरू असताना आपल्या मागण्यांकडे अधिकाधिक सरकारने लक्ष वेधावं याकरता म्हणून थेट पाण्यात उतरून आंदोलन करण्याचा निर्णय लक्ष्मण हाके यांनी घेतला। आणखी त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी ते सुद्धा उतरलेले आहेत। जीवरक्षक दल सुद्धा या ठिकाणी तैनात आहे, ते सुद्धा आता त्यांना काढील समजोतीची भूमिका सगळी होईल। पण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की अधिवेशन सुरू असताना मराठा आरक्षणाच्या ज्यावेळेस फेवरने सरकार विचार करतंय किंवा बोलतंय, तर त्याच वेळेस ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची भूमिका ही लक्ष वेधून घेणारी नक्कीच आहे। कारण एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत येण्याचा दिलेला इशारा, मोठा लॉंग मार्च काढण्याचा दिलेला इशारा आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या मागण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी उचललेलं हे पाऊल हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला नक्कीच मानता येईल। सुवर्ण, नक्की धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल। लक्ष्मण हाके हे गिरगाव चौपाटीवर आंदोलन करतायत। ओबीसींच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। लक्ष्मण हाके हे सध्या गिरगाव चौपाटीवर आंदोलन करत असल्याचं या दृश्यांमध्ये देखील पाहायला मिळतंय। हातात बॅनर घेत लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। ओबीसींच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जातंय। गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। लक्ष्मण हाके हे थेट समुद्रात उतरून, पाण्यामध्ये उतरून गिरगाव चौपाटीवर आंदोलन करतायत। त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। हातात बॅनर घेत हे आंदोलन केलं जातंय। ओबीसींच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जातंय। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय लक्ष्मण हाके हे गिरगाव चौपाटीवर जात त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे। ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्याकडून हे आंदोलन सुरू आहे। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्त्यांकडून आणि लक्ष्मण हाकेंकडून घोषणाबाजी देखील केली जाते। ओबीसींच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली जाते आणि त्यासाठीच लक्ष्मण हाकेंचं हे आंदोलन गिरगाव चौपाटीवर सुरू आहे। थेट पाण्यामध्ये उतरून लक्ष्मण हाके हे गिरगाव चौपाटीवर आंदोलन करतायत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, जोरदार घोषणा लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं आपल्या ओबीसी मागण्यांच्या समर्थनार्थ पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधावं म्हणून ज्या प्रकारे पाण्यात उतरलेले आहे, यातनंच सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा दिसतोय की 29 ऑगस्टला मुंबईकडे निघणार हा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी दिलेला इशारा आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी विरुद्ध मराठा हा सुरू असलेला संघर्ष
मराठ्यांना आरक्षण द्यायला हरकत नाही, पण मात्र ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नका, मराठ्यांना ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नका, या आपल्या मागण्या याच्यावर अत्यंत आग्रही आणि ठाम भूमिका लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतली आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। एकीकडे सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन आणि याच अधिवेशनामध्ये लक्ष्मण हाके यांनी घेतलेली भूमिका आणि या प्रकारे आंदोलन जे सुरू केलेलं आहे, आता या ठिकाणी तैनात असलेले जीवरक्षक तटदल जे आहे ते सगळेच या सगळ्या विषयातनं होतील, चर्चा होतील, समन्वय होतील, या सगळ्या गोष्टी होतील, पण हे होत असताना आपल्या मागण्यांसाठी किती आग्रही असू शकतो हे याचं स्पष्ट दिसतंय। कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी म्हणजे की मराठ्यांना ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नका, हा ओबीसीच्या हक्कावर गदा आहे, हा ओबीसींना होणारा अनेक भविष्यात त्रास आहे, या सगळ्या विषयात तिला फेलोशिप मिळाली नाहीये आणि सारथी आणि बार्टीला मिळालेली असताना मग महाज्योतीवर अन्याय का? आणि हेच फक्त आज अजित पवारांना दाखवायचं आहे, त्यासाठीच हा आंदोलन करण्यात आलेलं आहे। आज आता हे विद्यार्थी आम्ही पीएचडी करणार आहोत, अभ्यास करणार आहोत की असे आंदोलन करत फिरणार आहोत, हे आज शासनाला समजलं पाहिजे। विद्यार्थ्यांवर एवढा मोठा अन्याय होत आहे तरी शासन आज त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तुम्ही महिला देखील यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहे। याच्या अगोदरही सांगितलेलं आहे हे सरकार जातीयवादी सरकार आहे। पाठीमागचे 3 वर्ष आम्ही आंदोलन करतोय, पण यांची दखली घेतली नाही। ओबीसीची सारथी भारतीला फेलोशिप मिळते, फक्त महाज्योतीलाच का मिळत नाही? कारण हे सरकार जातीयवादी आहे, हे उपमुख्यमंत्री जातीयवादी आहेत। सारथीला किती निधी लागला तर त्यांना दिला जातो, पण आम्हाला दिला जात नाही। नोंदणी दिनांकापासून आम्ही आतापर्यंत आम्हाला मिळावा म्हणून आम्ही लढत आहोत। आजपर्यंत जमिनीवर आम्ही आंदोलन केली, पण आज आम्हाला पाणी उतरवण्यासाठी त्यांनी आम्हाला मजबूर केले म्हणून आम्ही इथे आहोत। आम्हाला आमच्या हक्काची फेलोशिप मिळालीच पाहिजे। नक्कीच अजित पवार हाय हाय अशा घोषणा दिल्या जात आहेत। अजित पवार हाय हाय असं म्हणत आहात, काय म्हणणं आहे आपलं? अजित पवारांनी आम्हाला महाज्योतीला पूर्ण दिनांकापासून फेलोशिप दिली नाही, परंतु सारथी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण नोंदणी दिनांकापासून फेलोशिप अदा पण केलेली, त्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर पण जाऊन पडलेली, पण आम्हाला अजून काहीच दिलेला नाही निधी, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत। नक्कीच इथे महिला आहेत, त्यांच्या हातात फलक देखील आहे, काय सांगाल? हातात फलक देखील आहे तुमच्या? तीनही संस्थांसाठी समान जी आर निघालेला असतानाही दोन संस्थांच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप नोंदणी दिनांकापासून दिली जाते आणि फक्त महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना जे ओबीसी व्हीजेएनटी भटक्या विमुक्त जातीतील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जात नाहीये, तर त्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत। काय म्हणणं आहे आपलं यावरती? तिन्ही बेंचवर एका बेंचवर बसणारे 3 विद्यार्थी आहेत, 2 विद्यार्थ्यांना समान न्याय दिला जातो आणि एका विद्यार्थ्याला समान न्याय दिला जात नाही। हा कुठला अन्याय आहे या विद्यार्थ्यांवरती? आणि आम्हाला सर्वांना नोंदणी दिनांकापासूनच फेलोशिप मिळावी ही सर्वांचीच मागणी आहे। गेले 3 वर्षापासून सतत सगळे विद्यार्थी झटत आहेत, त्यांनी अभ्यास करावा का फेलोशिपसाठी झटावं, यासाठी सर्वजण इथे एकत्र आलेले आहेत। समुद्रात हे आगळं वेगळं आंदोलन करताय, काय सांगाल याबद्दल? सरकार म्हणजे शिक्षणासाठी सरकारने विद्यार्थ्यांनी ज्या देशात विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं शिक्षणासाठी ही अतिशय देशाच्या हितासाठी घातक आहे, एवढंच मी सांगेन। याचा विचार हातात फलक आहे तुमच्या, काय सांगाल? आम्ही 3 वर्षापासून सतत लढा देत आहोत। आमची मागणी एकच आहे की आम्हाला नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळाली पाहिजे, परंतु 24 ऑक्टोबर 2024 मध्ये जो निर्णय झाला होता की महाज्योती सारथी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना समान फेलोशिप समान त्यांना धोरण राबवलं जाईल, परंतु सारथीच्या आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली, परंतु महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही फेलोशिप दिली नाही। आम्ही सतत 3 वर्षापासून पाठपुरावा करत भेटी घेत आहोत, पत्रे केली, निवेदन दिली, परंतु कोणत्याही आमदारांनी किंवा कुठल्याही मोठ्या नेत्याने आमची दखल घेतली नाही। दखल घेतली असेल तरी पण ती कोणती अंमलबजावणी या ठिकाणी झाली नाहीये। त्यासाठी आज आम्ही जलसमाधी उपोषण जलसमाधी आंदोलन घेत आहे। राज्यात ट्रिपल इंचिचं सरकार आहे तरी देखील तुमच्या आंदोलनाकडे मात्र लक्ष देत नाहीये, तुम्ही 3 वर्ष सतत लढा देत आहात। हो, हे अगदी खरं आहे। आम्ही सतत पाठपुरावा करतोय मगाशी सांगितल्याप्रमाणे, परंतु त्या पद्धतीनं कोणतंही आम्हाला त्या ठिकाणी काय म्हणूया की कोणताही निर्णय आमच्या बाजूने झाला नाही। पुरवणी मागणी देखील आम्ही केली होती, त्या पद्धतीनं त्याची पुरवणी मागणी आमच्या महाज्योती कार्यालयाने केली होती, परंतु ती वित्त विभागाने फेटाळली असं आम्हाला त्या ठिकाणी कळालेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलन आज घेतलं आहोत। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके देखील आहेत, त्यांना देखील पोलिसांकडून ओढून समुद्रातून बाहेर आणण्यात येत आहे, कारण हे आगळं वेगळं आंदोलन आहे, जलसमाधी गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं प्रमाणावर आणि त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या मागण्यांसाठी हे जलसमाधी आंदोलन आगळं वेगळं आंदोलन असं मुंबईत गिरगाव येथे करण्यात येते। आपण पाहतोय लक्ष्मण हाके आहेत, त्यांना देखील पोलिसांकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ते बाहेर येत नाहीये। त्या अनुषंगाने जर आपण पाहतोय या ठिकाणी जलसमाधी आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे। बरेच विद्यार्थी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, घोषणा देण्यात येत आहेत अजित पवारांच्या नावाने देखील या ठिकाणी
घोषणा देण्यात येत आहेत. लक्ष्मण हाके खाली बाहेर त्यांना खेचून आणण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके खाली वाळूवरती बसलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पोलिसांकडून मात्र धरपकड या ठिकाणी करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके हे समुद्रावरती जलसमाधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने पोलिसांकडून मात्र या ठिकाणी आपल्याला धरपकड होताना दिसते आणि पोलीस जे आहेत ते लक्ष्मण हाके यांना बाहेर घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुषंगाने आपण जर पाहिलं तर जलसमाधी आंदोलन जे आहे ते पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून लक्ष्मण हाके यांना गाडीत टाकण्याचं जे काम आहे. तर गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. धरपकड सध्या सुरू करण्यात आलेली आहे. लक्ष्मण हाके यांनी गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन करायला सुरुवात केली. त्यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मात्र आता पोलीस त्यांना खेचून त्यांना बाहेर आणलेला आहे, समुद्रातून बाहेर आणण्यात आलेला आहे आणि धरपकड सध्या कार्यकर्त्यांची सुरू आहे. लक्ष्मण हाके यांना देखील पोलिसांच्या या गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे. एक प्रकारे त्यांचं आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. मात्र आंदोलन करण्यावर लक्ष्मण हाके किंवा त्यांचे कार्यकर्ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. जोरदार घोषणाबाजी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. ही थेट दृश्य सध्या गिरगाव चौपाटीवरची पाहतोय. लक्ष्मण हाके यांना पोलिसांच्या गाडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यांची पोलिसांकडून धरपकड जी आहे ती करण्यात आलेली आहे. गिरगाव चौपाटीवर हे आंदोलन होतं, जलसमाधी आंदोलन खरं तर, आणि त्याच अनुषंगाने लक्ष्मण हाके तसंच जे ओबीसीचे विद्यार्थी आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आता विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. समुद्राच्या याच ठिकाणी गिरगाव येथे आपण पाहतोय. आपण थेट त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत की नेमकं आता त्यांचे नेते लक्ष्मण हाके यांना देखील उचलण्यात आलेलं आहे. लक्ष्मण हाके यांना देखील पोलिसांनी घेऊन गेलेले आहेत. आता काय म्हणतात? ही तर मग हुकुमशाहीच म्हणावी लागेल ना.